Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मोदींनी बचत आणि काटकसरीचं आवाहन केलेलं असताना पुण्यामध्ये भाजपनं लावलेल्या बॅनर्सवरून मनसे आक्रमक झाली आहे. पाहूयात एक रिपोर्ट. बचतीच्या आवाहनाला पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनीच हरताळ फासल्याचं समोर आलं. पुण्यात फडणवीसांच्या दौऱ्यानिमित्त भाजपकडून मोठमोठे बॅनर्स लावले गेले. याबद्दल सरकारला प्रश्न करण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या मनसेच्या साईनाथ बाबर यांना फडणवीसांच्या दौऱ्याआधी ताब्यातही घेतलं गेलं. तुमच्या पाठीमागे पाहता हिचं सुद्धा बॅनर लावलेलं. हा, तुम्ही जर पंतप्रधान देशाचे सांगत असतील की बोर्ड बॅनर लावू नका, सार्वजनिक कार्यक्रम करू नका आणि पैशाचा अपव्यय टाळा, आणि भाजपचेच कार्यकर्ते या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात बोर्ड बॅनर लावले आहेत आणि इव्हेंट करण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहेत आणि लोकांमध्ये किती पाणी जाणार आहे भाजपचे नियम पाळत नाही. हा, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये नियम पाळताना दिसत आहे. जे पंतप्रधान सांगतात ते पाळत आहे. दरम्यान काही उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावल्याचा दावा भाजपचे आमदार योगेश टिळेकरांनी केला असून बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करू असंही त्यांनी म्हटलंय. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केलं त्या आवाहनाला मी राज्याचे मुख्यमंत्री असतील आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी साथ दिली आणि महानगरपालिकेला सुद्धा आम्ही विशेष सूचना दिल्या होत्या की अशा प्रकारचं काम करू नये. कुठल्या उत्साही कार्यकर्त्यांनी जर अशा पद्धतीचे बॅनर लावले असतील तर निश्चितपणे त्याच्यावरती आम्ही कारवाई करू आणि पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचं काम होणार नाही याची खबरदारी घेऊ. मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर भाजपचे अनेक नेते इलेक्ट्रिक कार आणि दुचाकींवर कार्यक्रमांना जाताना दिसले. मात्र मोदींनी इलेक्ट्रिक वाहनं खरेदीचा सल्ला दिला नसून इंधन बचतीचं आवाहन केलंय अशी टीका रोहिणी खडसेंनी केली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.